गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका मी आज सकाळी चालू होते आपली चहाची 90 मारणं. चहाची 90 झाली की आपल्याला जायचं होतं हॉटेलवर. आपली झाली आता चहाची 90 पिऊन आता डायरेक्ट जायचं होतं आपल्याला हॉटेलवर. गाडीला लावली मग चावी. चला म्हणलं डायरेक्ट 100च्या स्पीडने जाऊ. आपण निघलो होतो 100च्या स्पीडने, पण काय लयच गार लागत होतं गाडीला. म्हणलं लयच गार. गाडी म्हणली मालक तर गार तर लागणारच. गाडीला म्हणलं तू सनमध्ये चल. 100च्या स्पीडने डायरेक्ट आलं तर आपण हॉटेल आहे बघा मित्रांनो, आपले हॉटेल आहे तुळजाई म्हणून. हॉटेलवरचं काम झालं तर आपलं डायरेक्ट निघलो होतं कॉलेजला. आपण आलतो शिवराज बांध सेंटरला. तिथं आलता मित्राचा फोन. मित्र म्हणला थांब 5 मिनटं मी आलो तुझ्यापाशी. त्यानंतर आलता आपला मित्राने आयफोन घेतला होता. मित्र काय लयच खुश होत होता आयफोन घेतल्याबद्दल. मग काय आपण सोडलं मित्राला सोडून डायरेक्ट कॉलेजमध्ये आलो की 100च्या स्पीडने लेक्चरला बसलो की 100च्या स्पीडने आकृती काढली. मास्तर म्हणलं बघा तुमच्यापेक्षा चांगली आकृती आपली. मास्तर पण म्हणलं लयच भारी आकृती काढली. लेक्चर झाल्यानंतर आपलं आलं तर डायरेक्ट मित्राकडे. मित्र म्हणलं जायचं फिरायला. चल म्हणलं जाऊ मग. मित्र म्हणला थांब आधी बॅग ठेवू मग जाऊ आपण फिरायला. बॅग ते ठेवून आपण निघलो तर डायरेक्ट कंकळेश्वरला. मित्राने काय 200 स्पीड निवडी. स्पीडने आपण आलो तर डायरेक्ट कंकळेश्वर. इथं बघितलं तर लयच गर्दी होती. नंतर माहिती झालं इथं कार्यक्रम आहे. मित्रांनो कंकळेश्वरला कोण कोण आलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चला म्हणलं 100च्या स्पीडने आधी दर्शन घेऊ. मित्रांनो देवाकडून मागितलं देवा यश नक्की भेटून दे. देव पण मला अरे तुला यश नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं यश. तुला 100च्या स्पीडने यश देतो नक्कीच. मित्र म्हणले आले तर फोटो तर काढावाच लागतो. कॅमेरा म्हणलं चांगले फोटो काढ बरं का मित्राचे. कॅमेरामॅन पण म्हणला अरे फोटो तर काय माझ्याशिवाय तर कोणी भारीच काढत नाही. कॅमेरामॅनने काढले मग चांगले फोटो. कॅमेरा म्हणलं माझे पण फोटो काढावंच लागते. कॅमेरामॅन म्हणला अरे तुझे नाही काढायचे भाव तर कोणाचे फोटो काढायचे. आपल्याला ते फोटो काढून आता काढायची ती व्हिडिओ काढल्याच्या नंतर जायचं होतं आपल्या डायरेक्ट कॉलेजला. आपले झाले ते आता फोटो व्हिडिओ काढून आता डायरेक्ट जायचं होतं आपल्या कॉलेजला. पण आधी इथे एक मंदिर दिसलं. चला म्हणलं आधी दर्शन घेऊ. मित्रांनो हे मंदिर कोणते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मित्राला सोडून डायरेक्ट आपण चाललो होतो आता हॉटेलवर. हॉटेलला आलं की माहीत झालं आपलं काय मटण संपलं. मग चला म्हणलं मटण तर आणावं जावंच लागतं. आज मंगळवार असल्यामुळे मटण तर आणावंच लागेल. मग काय 100च्या स्पीडने डायरेक्ट पोहोचलो मटण आणायला. मग मटणावाल्याला म्हणलं चांगलं काप बरं का मटण. तो पण मला 1 नंबर देतो तुला मटण, तू टेन्शनच घेऊ नको काही. मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आपल्याला. आवडला असेल तर फॉलो करून नक्की जा मित्रांनो.